आपल्यासोबत प्रशांत बम आहेत. सर, काय सांगाल? बीडचे जे सर्जन आहेत, त्यांना सस्पेंड करण्याची आज ऑर्डर मंत्री महोदयांनी दिलेली आहे. एकूणच तो काय विषय आहे, त्या संदर्भात तुम्ही लक्षवेधी देखील मांडली होती. ॲक्च्युली त्याला 4 वर्ष उशीर झाला. सस्पेन्शन नाही, त्याचं टर्मिनेशन त्याच वेळेला व्हायला पाहिजे होतं. ते राक्षस प्रवृत्तीचे लोक जे भरलेले असतात सरकारी नोकऱ्यांमध्ये, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. ते असं, कोरोना चालू होता, बेड खरेदी करायचे, त्यावेळेला कोणी काही बघत नाही, हिशेब किताब बघत नाही. तेच बेड ह्या पण हेडमधून घ्यायचे, तेच बेड दुसऱ्या पण हेडमधून घ्यायचे, असे डबल बेड दाखवायचे आणि बेड आणायचे नाही. आणि लिमिटेड आणायचे, म्हणजे एकाच ठिकाणचे आणायचे, दुसरे आणायचे नाही. दुसरं डिझल, तिसरं तुमचे रेमडेसिवीर, त्याच्यानंतर अँटीजन, ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी घोटाळे केलेले आहेत. आणि घोटाळे झाल्याचं प्रूव्ह झालं आहे. त्यांच्यावर चार्जशीट झाली आहे, 1 ते 4 चार्जशीट झाली आहे. चार्जशीट काय झाली आहे? त्यांनी अनियमितता हे बोललं आहे, अनियमितता आणि त्याच्यामध्ये करप्शन आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई प्रस्तावित केलेली आहे. म्हणून उलट 4 वर्ष लागायची गरज काय? डीमध्ये 3-3, 4-4 वर्ष लागायची गरज काय? म्हणून सस्पेन्शन तर ते फार नॉर्मल गोष्ट आहे. त्यांचं टर्मिनेशन होऊन त्यांच्याकडनं सगळ्या पैशाच्या वसुल्या, आणि आजता काय तो तितका वेळ त्यांनी घेतला, त्याच्या सगळी चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी चौकशी उशिरा केली त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, असं आम्ही आज मंत्री महोदयांनी कबूल केलं आहे. कोरोना काळ याचा बराच अवधी झाला, परंतु एवढी वर्ष या कारवाईला का लागली असं तुम्हाला वाटतं? करप्शन. मुद्दाम कोणीतरी मागे लागताना त्यांना माहिती आहे किती दिवस लागणार, 4-6 महिने लागतील, सोडून देतील. मग रिपोर्ट द्यायच्या वेळेला त्यांनी द्यायचे. त्याला माहिती आहे आपण समजा 50 कोटी खाल्ले, हा फार 1-2 कोटी रुपये घेईल, आणि त्यालाही माहिती आहे. मग त्यांनी शब्दाचे छळ खेळायचे, वेळ लावायचा. कोणी फारच फोर्स केला तर त्याला थोडं पुढं न्यायचं, पुन्हा अडवायचं, पुन्हा त्याला रिमांड करायचं. हे असले घेरे खेळत राहायचे. आणि ज्यांनी म्हणजे यांना इन्क्वायरी, काही अधिकारी असे आहेत इन्क्वायरी करणारे, त्यांना वाटतं हे भ्रष्टाचार केला तरच आम्हाला तर काहीतरी वाटा भेटेल. ते लफडे अजून काय आहे, स्पष्ट आहे. उशीर लागायचं कारण तेच काय राजकीय वरदहस्त त्या अधिकाऱ्याला होतं असं वाटतं तुम्हाला? नाही, असं काही मला माहीत पण नाही आणि असं काही मला वाटत पण नाही. मी जे वाचलं बघितलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे नाही करप्शन मला वाटत होतं. याला काही वरद असतं थोडी, म्हणजे पॉलिटिशियन थोडी बघतात की ते काय करतात काय नाही करतात म्हणून. पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा स्पष्ट कागद नाचतोय ना काय झालंय ते, बस तितकाच विषय आहे. हे होते प्रशांत बम. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.